Hello everyone, welcome to my YouTube channel Coaching Katta. Stay home, stay safe and study with Coaching Katta. मी आहे तुमची ऑनलाईन कोच मिसेस अनुप्रीती गाजरे. Today we are going to study Standard 9th subject Mathematics Part 2, Chapter 5th Quadrilaterals and this is the second video of this chapter. आज आपण सोडवणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कोचिंग कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्टेड रहा. प्रेस बेल आयकॉन टू गेट नोटिफिकेशन्स. ओके, लेट अस स्टार्ट. काही मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. चला तर मग बघूया. पहिला पॉइंट, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅललोग्राम इफ इट्स पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुअंट. म्हणजेच एखाद्या चौकोनाचे जर अपोजिट अँगल्स, समोरासमोरचे अँगल्स जर कॉन्ग्रुअंट असतील तर अशा प्रकारच्या चौकोनाला म्हणायचंय पॅरॅललोग्राम. फॉर एक्झाम्पल डायग्राममध्ये बघा, सपोज ABCD हा एक क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल आणि अँगल A इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल C, अँगल B इज कॉन्ग्रुअंट विथ अँगल D. अपोजिट अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुअंट आहेत आणि म्हणून हा आहे पॅरॅललोग्राम. सेकंड टेस्ट, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅललोग्राम इफ इट्स पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुअंट. असा एखादा चौकोन दिलेला असेल आणि जर त्याच्या समोरासमोरच्या ज्या बाजू आहेत, साइड्स आहेत त्या कॉन्ग्रुअंट असतील. फॉर एक्झाम्पल यानुसार सपोज PQRS हा एक क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल आणि PS कॉन्ग्रुअंट विथ साइड QR and PQ is congruent with side SR. तर अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला सुद्धा म्हणायचंय पॅरॅललोग्राम. तिसरी टेस्ट आहे, अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरॅललोग्राम इफ इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. बघूया आपण त्याची डायग्राम कशी असेल. समजा एक चौकोन आपल्याला दिलेला आहे आणि जर त्याचे डायगोनल्स जर आपण जोडले आणि ते डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करत असतील म्हणजेच काय बघा, या ठिकाणी नाव देऊया आपण PQRS आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स इज O. फॉर एक्झाम्पल इफ PO इक्वल टू OR म्हणजे ह्या SQ ह्या डायगोनलमुळे PR ह्या डायगोनलचे दोन सारखे भाग झालेत. ओके, आणि SQ ह्या डायगोनलचे सुद्धा PR ह्या डायगोनलमुळे दोन सारखे भाग झालेत आणि म्हणूनच आपण म्हणू शकतो की जर डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करत असतील तर अशा प्रकारच्या क्वाड्रिलॅटरलला म्हणायचंय पॅरॅललोग्राम. फोर्थ टेस्ट, a quadrilateral is a parallelogram if a pair of its opposite sides is parallel and congruent. एक जरी पेअर त्या क्वाड्रिलॅटरलची अपोजिट साइड्सची एक जरी पेअर कॉन्ग्रुअंट असेल आणि पॅरलल असेल तर म्हणायचंय पॅरॅललोग्राम. ह्या टेस्टवर आधारित आपण आता एक्झाम्पल सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.2. First example, in the figure, quadrilateral ABCD is a parallelogram. P and Q are the midpoints of side AB, DC respectively. P हा AB ह्या साइडचा midpoint आहे म्हणजेच AP equal to PB and Q is the midpoint of DC, therefore DQ equal to QC. आणि आपल्याला दाखवायचं आहे APCQ is the पॅरॅललोग्राम. काय दिलंय ते लिहून घेऊया या ठिकाणी. ABCD is a parallelogram. This is given. जर हा पॅरॅललोग्राम असेल तर आपण काय लिहू शकतोय, साइड AB
is parallel side DC. Opposite sides parallel असतात आणि म्हणून साइड AB is parallel to side DC. आता बघा डायग्रामकडे AB आणि DC ह्या पॅरलल आहेत, याचाच अर्थ AP आणि QC हे सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत, कारण हे पॉइंट्स जे आहेत APB कोलिनियर आहेत आणि इकडे DQC हे कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि म्हणून आपण असं लिहू शकतो की therefore segment or side AP is parallel segment CQ. Reason A dash, P dash, B and D dash, Q dash, C. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ABCD हा पॅरलेलोग्राम आहे. Therefore AB equal to CD. Reason opposite sides of a parallelogram. आता जर याला आपण दोन्ही साइडला 1/2 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळतंय बघा, 1/2 into AB equal to 1/2 into CD. Multiply both sides by 1/2. का 1/2 ने मल्टिप्लाय केलंय? कारण आपल्याला दिलेलं आहे की P हा मिड पॉइंट आहे. ओके, म्हणून आपल्याला AB चा हाफ करायचा आहे. ओके, इकडे सुद्धा Q हा DC चा मिड पॉइंट आहे आणि म्हणून आपण 1/2 ने या DC ला म्हणजे CD ला मल्टिप्लाय केलेला आहे. हाफ ऑफ AB इक्वल टू AP. Therefore AP and half of DC equal to CQ. CQ. सेकंड नंबर देऊया याला, हा एक नंबर आहे आणि हा सेकंड नंबर आहे. ओके, इथे आपण लिहूया पॉइंट P and Q are midpoints of AB and DC. Therefore, in quadrilateral APCQ, आता ह्या APCQ मध्ये काय झालंय बघा, AP is parallel to CQ and again AP is congruent with CQ. म्हणजेच अपोजिट साइड्सची एक पेअर कॉन्ग्रुएंट पण आहे आणि पॅरलल पण आहे, म्हणून हा पॅरलेलोग्राम आहे. तर ते आपण लिहून घेऊया. Segment AP is parallel segment CQ and segment AP is equal to segment CQ. हे आहे from 1 आणि हे सेकंड from equation second. And therefore APCQ is a parallelogram. Okay, that's the answer. Second example घेऊया. Using opposite angles test for parallelogram, prove that every rectangle is a parallelogram. नाव देऊया आपण या रेक्टँगलला ABCD. अपोजिट अँगल्सची टेस्ट वापरायची आहे. अपोजिट अँगल्सची टेस्ट काय आहे, तर जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स हे इक्वल असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला म्हणायचंय पॅरलेलोग्राम. आता इथे आपल्याला A आणि C कॉन्ग्रुएंट दाखवायचंय, B आणि D कॉन्ग्रुएंट दाखवायचंय. बघा लिहून घेऊया काय दिलंय. गिव्हन ABCD is a rectangle. काय प्रूव्ह करायचंय, ABCD is a parallelogram. Now proof.
बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ABCD हा रेक्टँगल आहे. ABCD is a rectangle and therefore all its angles are of 90 degree. Therefore angle A equal to angle B equal to angle C equal to angle D equal to 90 degree. Reason, each angle of a rectangle. बघा हे प्रत्येकी कितीचे आहेत तर 90 डिग्रीचे आहेत. आणि आता आपण इथे सहजासहजी दाखवू शकतोय की A आणि C कॉन्ग्रुएंट आहेत, B आणि D सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत. लिहून घेऊया. Therefore angle A equal to angle C and angle B is equal to angle D. And therefore ABCD is a parallelogram. रिझन लिहून टाकूया, म्हणजे टेस्ट लिहून टाकूया इथे. अ क्वाड्रिलॅटरल is a parallelogram if its opposite angles are congruent. ओके, बघूया तिसरं एक्झाम्पल. हे एक्झाम्पल जे आहे यावर्षी जो अभ्यासक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे कमी करण्यात आलेला आहे त्यामध्ये हे एक्झाम्पल कमी करण्यात आलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये खूण करून घ्या यानुसार. चौथं एक्झाम्पल पाहूया. Prove that quadrilateral formed by the intersection of angle bisectors of all angles of parallelogram is a rectangle. काय दिलंय बघा, ABCD हा एक पॅरालेलोग्राम दिलेला आहे आणि ABCD चे सगळे जे अँगल्स आहेत म्हणजे अँगल A, अँगल B, अँगल C and अँगल D यांचे बायसेक्टर्स जर काढलेत, बघा अँगल A चा AR हा रे जो आहे तो बायसेक्टर आहे. तसाच अँगल B जो आहे त्याचा हा रे BR हा बायसेक्टर आहे. यानुसार तर बायसेक्टर्स जिथे इंटरसेक्ट करतायत त्या ठिकाणी एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल तयार झालेला दिसतोय आणि तो आपल्याला रेक्टँगल प्रूव्ह करायचा आहे. रेक्टँगल केव्हा प्रूव्ह करता येईल तर सगळे हे जे अँगल्स आहेत PQRS चे हे 90 चे दाखवले तर आपण म्हणू शकतो की PQRS इज अ रेक्टँगल. मग आता त्यासाठी आपल्याला हे बायसेक्टर जे दिलेले आहेत त्याचा वापर करून घ्यायचा आहे. लिहूया या ठिकाणी स्टेप बाय स्टेप. काय दिलंय बघा, ABCD is a parallelogram. It is given. आता पॅरालेलोग्राम जर असेल तर त्याचे ॲडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी असतात आणि म्हणून अँगल ADC प्लस अँगल BCD इक्वल टू 180 डिग्री. लिहूया इथे अँगल ADC प्लस अँगल BCD इक्वल टू 180 डिग्री. इथे लिहूया आपण रिझन, ॲडजस्टंट angles of a parallelogram are supplementary. Supplementary means their sum equal to 180 degree. Now multiply this equation by 1/2. So 1/2 into angle ADC plus 1/2 into angle BCD equal to 1/2 into 180 degree. Multiply by 1/2. 1/2 to each side, to both sides. ओके, आता इथे बघा
हा रे डी एस और रे डी पी जो आहे तो ह्या ए डी सी ह्या अँगलचा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजेच ह्या डी पी रेमुळे ए डी सीचे दोन सारखे भाग झालेत. म्हणजेच ए डी सीचा हाफ जर आपण घेतला तर आपल्याला हा अँगल मिळतो, अँगल पी डी सी. ठीक आहे. आणि त्यानुसार आपण इथे हाफ ऑफ अँगल ए डी सी इक्वल टू अँगल पी डी सी हे नाव लिहिणार आहोत. पी डी सी. त्याच पद्धतीने अँगल बी सी डीचा हाफ जर केला तर आपण हा अँगल मिळतोय आणि याचं नाव आहे पी सी डी. पी सी डी. राईट साईडला 2 ने भाग द्यायचा आहे म्हणजे मिळेल 90 डिग्री. रिझन लिहूया इथे. रे डी पी बायसेक्ट अँगल ए डी सी अँड रे सी पी bisects angle BCD. याला नंबर देऊया आपण, इक्वेशन नंबर 1. आता इन ट्रायंगल, हा ट्रायंगल बघा PDC, थोडा हायलाइट करते, PDC. हा जो ट्रायंगल आहे ह्या ट्रायंगल मध्ये आपण दाखवणार आहोत सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इक्वल टू 180 डिग्री. इन ट्रायंगल PDC, angle PDC plus angle PCD plus angle DPC equal to 180 degree. Reason लिहा, sum of all angles of a triangle is 180 degree. आता त्यापैकी इक्वेशन 1 मध्ये आपण लिहून ठेवलेलं आहे अँगल PDC प्लस अँगल PCD इक्वल टू 90 डिग्री आणि तेच इथे आपल्याला दिसतंय बघा, अँगल PDC प्लस अँगल PCD ह्या दोघांची ॲडिशन आहे 90 डिग्री. ती किंमत इथे टाकलेली आहे. प्लस अँगल DPC तसंच ठेवायचंय इक्वल टू 180 डिग्री फ्रॉम इक्वेशन 1. आता 90 राईट साईडला न्या. देअरफॉर अँगल DPC इक्वल टू 180 मायनस 90. देअरफॉर अँगल DPC इक्वल टू 90 डिग्री. अँगल DPC म्हणजेच अँगल SPQ. देअरफॉर अँगल SPQ इक्वल टू 90 डिग्री. रिझन कोलिनियर पॉइंट्स आहेत बघा, P'(S')D, P'(S')D and P'(Q')C, P'(Q')C आणि म्हणून अँगल DPCचं नाव आपण अँगल SPQ असं लिहू शकतो. ओके. त्यानंतर आपण बाकीचे सुद्धा अँगल्स 90चे दाखवता येतील हे लिहिणार आहोत. पुन्हा सगळी प्रोसिजर लिहिण्याची गरज नाही. जसं आपण ह्या ट्रायंगलमध्ये विचार केला आणि हा SPQ अँगल 90चा दाखवला त्याच पद्धतीने ABR हा ट्रायंगल कन्सिडर करून आपल्याला हा R जो अँगल आहे हा 90चा दाखवता येतो. त्याच पद्धतीने BQC ह्या ट्रायंगलचा विचार केल्यानंतर आपल्याला Q हा जो अँगल आहे BQC हा अँगल 90चा दाखवता येतो. सेम इकडे ट्रायंगल ASD मध्ये सुद्धा आपण सेम प्रोसिजरने अँगल ASD हा 90चा दाखवता येतो.
परंतु हे पूर्ण आपल्याला लिहिण्याची गरज नाही. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट these angles are of 90 degree असं आपण वाक्य लिहिणार आहोत. बघा पुन्हा इथे डायग्राम मध्ये मी दाखवते आहे. हा आपण ऑलरेडी दाखवलेला आहे. सिमिलरली we can prove that angle SRQ equal to 90 degree. याला आपण इक्वेशन नंबर 1 इथे आहे 2 त्यानंतर हे आहे 3 and angle ASD equal to 90 degree and angle बघा हा इथे 90 आणि BQC equal to 90 degree हे दाखवता येतात. आता ह्या ASD चा अपोजिट अँगल आहे PSR आणि म्हणून तो सुद्धा कितीचा असेल 90 चा असेल. ते लिहून घेऊया. अँगल PSR equal to 90 degree. Reason vertically opposite angle of angle ASD. त्याच पद्धतीने PQR हा अँगल 90 चा येणार आहे कारण BQC चा तो वर्टिकली अपोजिट अँगल आहे. and angle PQR equal to 90 degree. Reason vertically opposite angle of angle BQC. याला नंबरिंग करूया. 3 नंबर 4 आणि नंबर 5. आता हे जे आहेत इथे आपण दाखवलेत all these angles are of 90 degree. Therefore PQRS is the rectangle. Therefore right here in quadrilateral PQRS angle SPQ equal to angle SRQ equal to angle PSR equal to angle PQR equal to 90 degree. कशावरून लिहिलं हे? फ्रॉम इक्वेशन. इथे बघा हे सेकंड इक्वेशन आहे. फ्रॉम इक्वेशन 2 त्यानंतर SRQ आपण 3 मध्ये लिहिलेला आहे. इक्वेशन 3 PSR इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 आणि म्हणून therefore PQRS is a rectangle. कशावरून? बाय डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. बाय डेफिनेशन ऑफ रेक्टँगल. ओके आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. पुढचं एक्झाम्पल 5th एक्झाम्पल हे सुद्धा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे जो पोर्शन कमी करण्यात आलेला आहे त्यामध्ये हे उदाहरण कमी करण्यात आलेलं आहे. परीक्षेला हा भाग विचारला जाणार नाही आहे तर तुमच्या पुस्तकामध्ये खूण करून ठेवायची आहे आणि आत्ता सोडवून दाखवलेली उदाहरणं तुमच्या वहीमध्ये सोडवून ठेवायची आहेत. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ अँड स्टडी विथ कोचिंग कट्टा. बाय बाय.